राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष सध्या शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादीत पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल तटकरे वाद निर्माण झाल्याची माहिती कळतेय आणि या वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री बैठक झाल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाल्याचीही माहिती कळते। राष्ट्रवादीमध्ये सध्या एक अंतर्गत संघर्ष जो इतके दिवस सुप्त होता तो मात्र आता वर दिसू लागलेला आहे आणि या संघर्षामध्ये अनेक महत्त्वाची नावं पुढे येतात। त्यामुळे राष्ट्रवादीचं भवितव्य काय असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होतो आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत। मनशी, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा संघर्ष शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादीत पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल तटकरे वाद निर्माण झाल्याची माहिती कळतेय। काय काय नेमक्या घडामोडी या मधल्या काळामध्ये घडल्यात आणि हे संघर्ष अजून पुढे कसा वाढू शकतो का, काय नेमके या संदर्भातले अंदाज आहे? माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अर्थातच अजित पवारांची जागा कोण घेणार, तर यावरून ज्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार कमांडिंग मोडमध्ये येत आहेत पक्षामध्ये, हे आता स्पष्ट दिसायला लागलेलं आहे। मात्र अर्थातच सुनेत्रा पवार यांच्या सोबतच कमांडिंग मोडमध्ये आहेत ते म्हणजे पार्थ पवार आणि पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरून, त्यांच्या कार्यप्रणालीवरून पक्षामध्ये बरीचशी खळबळ आहे, बरेचसे मतभेद आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांना बाजूला करण्याचं काम आता पक्षांतर्गत सुरू आहे का, अशा सुद्धा दबक्या आवाजातल्या चर्चा राष्ट्रवादीच्या गोटातून ऐकू येत आहेत। नुकतीच जी एक खळबळ माजलेली होती राष्ट्रवादीच्या गोट्यामध्ये ते म्हणजे जे पत्र यानंतर निवडणूक आयोगाला दिलेलं होतं राष्ट्रीय कार्यकारिणीचं, ज्यामध्ये तटकरे आणि पटेल यांची नावं नव्हती, त्यानंतर ही क्लरिकल मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे अशा पद्धतीची स्पष्टीकरणं सुद्धा देण्यात आली आणि खुद्द ही स्पष्टीकरणं सुनेत्रा पवार यांनी दिली। मात्र त्यानंतर सुनील तटकरे हे अचानकपणे जाऊन शरद पवारांना भेटले। अर्थातच आपण तब्येतीची विचारपूस करण्याकरता शरद पवारांकडे गेलो होतो असं जरी सुनील तटकरेंनी सांगितलं असलं तरी सुद्धा शरद पवारांची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून खालावलेली आहे। त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तटकरे आणि शरद पवार यांची भेटही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते आणि या भेटीनंतर काल महत्त्वाची बैठक राष्ट्रवादीच्या गोटात पार पडलेली आहे, ज्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीत पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर, यांच्या कार्यप्रणालीवर काही चर्चा झाली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अर्थातच राष्ट्रवादीची कमान आता पूर्णतः सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आपल्या हातात कशी ठेवता येईल याकरता प्रयत्न करतायत आणि अर्थातच दिग्गज नेते आहेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल। राष्ट्रवादीचा पडता आणि चढता असे दोन्ही काळ या दोन्ही नेत्यांनी बघितलेले आहेत। विशेषतः अजित पवार यांच्या मृत्यूनंतरच्या ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये पुढाकार घेण्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आघाडीवर होते। इतकंच नाही तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीने ज्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, दोन्ही म्हणजे शरद पवार पक्ष आणि अजित पवारांच्या पक्ष या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या ज्या चर्चा सुरू झालेल्या होत्या त्याला फुल स्टॉप किंवा त्याला अल्पविराम देण्याचं का होईना पण ते काम पटेल आणि तटकरे यांनीच केलेलं होतं। काहीही करून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर लवकरात लवकर विराजमान करता यावं याकरता महत्त्वाचा वाटा पटेल आणि तटकरेंनी उचललेला होता। मात्र आता राष्ट्रवादीच्या गोटात वारं फिरताना बघायला मिळतंय। म्हणूनच तटकरे आणि पटेल यांचं राष्ट्रवादीतलं सध्याचं आणि भविष्यातलं स्थान काय याविषयी आता खमंग चर्चा राष्ट्रवादीच्या गोटातून ऐकू येत आहेत आणि त्याकरता शरद पवारांची भेट सुनील तटकरेंनी घेतली का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे येणारा काळ ज्या पद्धतीची स्टेटमेंट बारामतीच्या पोटनिवडणुकीनंतर किंवा त्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला ऐकायला आलेली होती, म्हणजे सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार यांच्या मंचावर हजेरी लावणं असेल किंवा त्या बारामतीच्या संपूर्ण पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेत शरद पवार कुटुंबियांकडून दिला जाणारा पाठिंबा असेल, हा बघता पवार आणि पवार आता वेगळे राहिलेले नाहीत, ते अभेद्य आहेत, ते अखंड आहेत अशा पद्धतीची चर्चा समोर आलेली होती, तशा पद्धतीची वक्तव्य झालेली होती। त्याच्यामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चा ह्या जोर पकडताना दिसत आहेत आणि जर अशा पद्धतीने या दोन्ही पक्षांचं पुन्हा एकदा विलिनीकरण झालं, पवार जर पुन्हा एकदा एकत्र आले तर निश्चितपणे राज्याच्या राजकारणावर आणखी वेगळे परिणाम होऊ शकतील। वेगळे तर होतीलच, मात्र दुर्गामी परिणाम सुद्धा होऊ शकतील। त्याच्यामुळे इथून पुढे आता राष्ट्रवादी जी दोन फळ्यांमध्ये विभागली गेलेली आहे ती पुन्हा अखंड होणार का, त्या दृष्टीने टाकलं जाणारं हे पाऊल आहे का, अशा चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या गोटातून ऐकायला मिळत आहेत।
अगदी मनशी, खरं तर सुनील तटकरे आणि शरद पवारांची ही भेट आणि यापूर्वी शरद पवारांनी पुण्यामध्ये सर्व पवार कुटुंबियांना बोलावलेलं होतं, सदस्यांना बोलावलेलं होतं आणि त्या ठिकाणी पवारांनी स्वतः शरद पवारांनी सगळ्या कुटुंबांबरोबर चर्चा केल्याचं कळत होतं. खरं तर या चर्चेमध्ये, त्या बैठकीमध्ये या सगळ्याची बीजं होती की काय, अशा प्रकारे सुद्धा खरं तर एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. त्यामुळे बघूया आपण आता पुढे नेमकं आणखी काय काय घडामोडी राष्ट्रवादीच्या गोटामध्ये घडतात. जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. मनशी, आपण वेळोवेळी चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.